मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या बिहारच्या दौऱ्यावर बिहार निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार। उद्या काही उमेदवारांचे नामांकन अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार। इलेक्ट्रिक बोटीची आशियातली पहिली प्रवासी वाहतूक सेवा मुंबईत सुरू होणार। मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा। गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबागपर्यंत चालणार बोट सेवा। ठाण्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे ठाणेकरांची तारांबळ, सखल भागात पाणी। रायगडच्या कर्जत तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी। कशेळी येथे झाड कोसळून विद्युत तारांचं नुकसान, अनेक गावं अंधारात। कल्याण डोंबिवलीतही पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळी निमित्ताने लागलेल्या स्टॉल धारकांची धावपळ। परिसरात 2 दिवसांपासून वाढली होती उष्णता। भिवंडी शहरात परतीच्या पावसाची दमदार हजेरी। वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ। भिवंडीत खड्ड्यांनी घेतला आणखी एका तरुणाचा बळी। भिवंडी कल्याण महामार्गावरील टेमघर परिसरात भीषण अपघात। चालू वर्षात खड्ड्यामुळे तब्बल 6 जणांचा बळी। रयत क्रांती शेतकरी संघटनेकडून नाशिकच्या NCCF कार्यालयाला ठोकलं टाळं। शेतकऱ्यांचे 2023-24 या मागील वर्षाचं कांद्याचे पैसे न दिल्याने शेतकरी आक्रमक। दिवाळीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदी ॲपमधून फसवणूक। अमेझॉनवर खरेदी करत मागवला AC, मात्र घरी आले कचरा आणि लाकडाचे तुकडे मिळालेले पार्सल। मुंबईत उद्योजकाला डिजिटल अरेस्ट दाखवून 58 कोटींना लुटला। आरोपीने 18 बँक खाती वापरून काढून घेतले पैसे। सायबर क्राईम पोलिसांकडून तिघांना अटक। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अडकल्याचं सांगत केली डिजिटल अरेस्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगपती अझीम प्रेमजी यांच्या नावे गुंतवणुकीचं बनावट ॲप तयार करून उद्योजकाला 76 लाखांचा गंडा। जवळपास 800 खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर। शेवटच्या बँक खात्यामार्फत जाण्याचं पोलिसांसमोर आव्हान। छत्तीसगडमध्ये आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। विजापूरमध्ये 170 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची गृहमंत्री अमित शहांनी दिली माहिती।